मुलीला मंत्रालयात लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बीडमधील एका व्यक्तीकडून 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीविरोधात बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे। राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी असून 1,10,624 केंद्रे कार्यरत आहेत। यापैकी 22,743 अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या इमारतीत चालत असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील 13 वर्षीय समर्थक संजय बोरगुडे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सार्थकच्या नातेवाईकांनी केलाय। पुणे महापालिका निवडणूक कामासाठी गैरहजर राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहे। याबाबतचे आदेश उपायुक्त प्रशांत थोंबरे यांनी दिले असून पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे। म्हाडाच्या 4,186 घरांच्या सोडतीला आचारसंहितेचा अडचण निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे। याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे। बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून लग्नाचा आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नवीन वर्ष व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कारवाई करत पायधुनी पोलिसांनी मशीद बंदर व ओशीवरा येथे 36 कोटींचा हेरोईन साठा जप्त केलाय। या प्रकरणी 3 महिलांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा करत मुंबई महापालिकेत शिवसेना मनसेची सत्ता येणार असल्याचे सांगितले। आम्ही 115 पेक्षा जास्त तब्बल 117 ते 120 जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळी गर्दी वाढली असतानाच आता 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर 9 जानेवारीपासून भाविकांसाठी बंद राहणार आहे। विकास कामांमुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। नव्या वर्षात जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार असून राज्यातील प्रलंबित 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या तिढ्यामुळे निवडणुका 2 टप्प्यात होऊ शकतात। पहिल्या टप्प्यात जानेवारीत 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असून 8 जानेवारी पूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।